रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. जड अंतकरणांनी डबडबल्या डोळ्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची अजित दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. परभणी येथील सर्वपक्षीय शोक सभेत दादांच्या आठवणी जाग्या झाल्या आणि मनातील भावना अश्रूंमधून बाहेर पडल्या. दादांची शिकवण, त्यांची कार्यपद्धती आणि सर्वसामान्यांसाठी असलेली तळमळ कायम आमच्या हृदयात जिवंत राहील असा सूर शोकसभेत दादांच्या आठवणींना उजाळा देताना सर्वपक्षीय मान्यवर नेत्यांनी व्यक्त केला व अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. परभणी येथे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार राजेशदादा विटेकर, आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे, माजी आमदार सुरेशदादा देशमुख, विजय गव्हाणे, विजय भांबळे, ॲडव्होकेट अशोक सोनी, डॉक्टर विवेक नावंदर, प्रताप भैया देशमुख, विजयसिंह जामकर, बाळासाहेब जामकर, जयश्री खोबे, संतोष बोबडे, भगवान वाघमारे, सुरेश नागरे, लक्ष्मीकांत देशमुख, तहसीन खान, बाळासाहेब देशमुख, सदाशिव देशमुख, प्रमोद वाकोडकर आदी नेत्यांनी उपस्थित राहून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दादा म्हणजे फक्त एक व्यक्ती नव्हते, तर लाखो कार्यकर्त्यांचा विश्वास, आशेचा किरण आणि संघर्षात खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा आधार होता. त्यांच्या एका शब्दात कार्यकर्त्यांना बळ मिळायचं. त्यांच्या नेतृत्वात भविष्य सुरक्षित वाटायचं. आज दादा आपल्यात नाहीत ही जाणीव मनाला खोलवर वेदना देणारी आहे. तुमच्या एका शब्दासाठी आम्ही काहीही करायला सिद्ध होतो, कारण आम्हाला माहीत होतं की आमचा दादा आमच्या पाठीशी डोंगरासारखा खंबीर उभा आहे. तुमचं जाणं हे उभ्या महाराष्ट्राचं आणि विशेषतः माझं वैयक्तिक कधीही भरून न येणारं नुकसान आहे. अशा शब्दात राजेशदादा विटेकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तुमच्या जाण्याने आज महाराष्ट्र पोरका झालाय आणि आमची मायेची सावली हरपलीये. पण दादा, तुमचे विचार, तुमची शिस्त आणि तुम्ही दिलेली विकासाची दृष्टी आमच्या काळजात सदैव जिवंत राहील, असे मत विविध नेत्यांनी व्यक्त करत शोकसभेत दादांच्या आठवणी जाग्या झाल्या आणि मनातील भावना अश्रूंमधून बाहेर पडल्या. दादांची शिकवण, त्यांची कार्यपद्धती आणि सर्वसामान्यांसाठी असलेली तळमळ कायम आमच्या हृदयात जिवंत राहील असा सूर शोकसभेत दादांच्या आठवणींना उजाळा देताना सर्वपक्षीय मान्यवर नेत्यांनी व्यक्त केला व अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं आबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.